बघा आपल्याला पुढला चॅप्टर बघायचा आहे तो तुलना. बघा तुलना करणे. तुलना करण्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, तर तुलना करून आपण काय काढतो, तर तुलना करून आपण लहान मोठे, लहान मोठे, बघा लहान मोठे, त्यानंतर आपण तरुण म्हातारे, तरुण किंवा वयस्कर म्हणजे आपण त्याला वयस्कर, त्याच्यानंतर हलके, हलके जड, बघा हलके जड, या पद्धतीच्या आपण गोष्टी करतो. आणि याच्यामध्ये मग आपल्याला दुसरं काय मिळतं, तर चढता उतरता, उतरता क्रम, बघा या पद्धतीनं आपण ही मांडणी करतो आणि एकमेकांशी तुलना करतो. मग त्याच्यामध्ये आता तुमच्यामध्ये पण काय करू शकतो आपण, हुशार, कमी हुशार, अतिहुशार, अतिहुशार, त्यानंतर ढ वगैरे असे आपण तुलना करू शकतो. अशा ह्या ज्या तुलना बघायला मिळतात, ह्या तुलना करण्यासाठी आपल्याला तुलनात्मक प्रश्न बघायला मिळतात. मग आता ह्या तुलनात्मक प्रश्नामध्ये, तुलनात्मक प्रश्नामध्ये 3 प्रकार पडतात. तुलना, तुलना आपल्याला काय मिळतात, 3 प्रकारच्या बघायला मिळतात. एक म्हणजे सरळ तुलना, सरळ तुलना, काय असते, सरळ तुलना. आता सरळ तुलनेमध्ये बघा तुम्हाला म्हणजे जास्त असं वेगळ्या पद्धतीनं काही दिलं जात नाही. सरळ सरळ सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणतो आपण, एकदम सुलभपणे दिलेल्या तुलना ज्या असतात त्या सरळ तुलनेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा दुसरी येते विश्लेषणात्मक. दुसरी कोणती येते, विश्लेषणात्मक, विश्लेषणात्मक तुलना. आता ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला काय दिलं जातं, जास्त विश्लेषण, तुम्हाला गोंधळून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. काय केला जातो, गोंधळून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. जास्त प्रमाणात विश्लेषण दिलं जातं, हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, हे असं आहे, परत तसं आहे, असं करून करून तुम्हाला त्याच्यामध्ये काय केलं जातं, विश्लेषण दिलं जातं. आणि त्या विश्लेषणामध्ये आपण गुरफटतो. विश्लेषणामध्ये काय होतो, गुरफटतो. मग त्यातनं बाहेर कसं निघायचं, काय करायचं, आपल्याला ते विश्लेषणात्मक तुलनेमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर येते सांकेतिक तुलना. सांकेतिक तुलना. आता सांकेतिक तुलनेमध्ये काय करतात, तर सगळे संकेतांक असतात. म्हणजेच आपल्याला लहान मोठेपणा असेल, अधिक वजा असेल, याच्यासाठी काय केलं जातं, सांकेतिक चिन्ह वापरली जातात आणि सांकेतिक चिन्ह वापरून तुलना केली जाते. तर त्याला आपण काय म्हणतो, सांकेतिक तुलना. आता आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत, सरळ तुलना. कोणत्या प्रकारची, सरळ, सरळ तुलना. आता बघा सरळ तुलनेमध्ये मी काय सांगितलं, सर्व तुलनात्मक घटक, तुलनात्मक घटक रेषीय पद्धतीने, कसे, रेषीय पद्धतीने, पद्धतीने किंवा आपण म्हणतो सरळ सरळ, सरळ सरळ तुलना करून दिलेले असतात. तुलना करून दिलेले, दिलेले असतात. आणि त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला सोडवणं काय जातं, सोपं जातं. हे सोडवणं काय जातं, सोपं जातं. मग आपण आता याच्यामध्ये गणित बघूया कशा पद्धतीनं येत आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं गणित दिलंय. काय गणित आहे बघा, आपण वाचू पहिल्यांदा. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, गणित कोणतंही असू दे व्यवस्थित वाचायचं. एका कुटुंबात काय बघा रे, वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वसंत काय आहे, वैभव पेक्षा लहान आहे. वसंत वैभव पेक्षा कसा आहे, लहान आहे. आता वसंत वैभव पेक्षा लहान म्हणजेच बघा, ह्या दोघांचा जर विचार फक्त एवढाच केला आपण, जास्त मोठ्या वाक्याचा विचार करायचा नाही, आपण फक्त एवढ्याच वाक्याचा विचार करायचा. एवढ्याच वाक्याचा जर विचार केला तर काय आपल्याला दिसून येते, वसंत वैभव पेक्षा लहान आहे, याचा अर्थ काय, वैभव मोठा आहे. अर्थ काय लक्षात येतोय का, वसंत वैभव पेक्षा लहान म्हणजे मोठा कोण, वैभव. म्हटल्यानंतर आपण पहिल्यांदा काय लिहिणार बघा, मी तर लिहितो वैभव आणि त्याच्या खाली कुणाला लिहायला पाहिजे रे, वसंतला, कारण वसंत लहान आहे ना. लिहित असताना हे आपले संकेत लक्षात ठेवायचे. संकेत काय लिहायचे, तर पहिली गोष्ट, मोठी गोष्ट, मोठी आणि लहान अशी जर गोष्ट असेल तर मोठी गोष्ट वरच्या बाजूला लिहायची आणि लहान गोष्ट त्याच्या खाली लिहायची. हा पहिला संकेत. आडवं लिहित बसायचं नाही,
काय लिहायचं नाही, आडवं लिहित बसायचं नाही. नंतर आपण मग काय होतंय ते बघू आता, काय कंडिशन येतात त्या. त्यानंतर काय दिले बघा रे, वासंती सुनंदापेक्षा मोठी. कोण? वासंती. आता बघा ह्यांच्यातलं आणि ह्यांच्यातला काय संबंध नाही अजून, तर इथं आपण काय लिहिणार रे, वासंती सुनंदापेक्षा मोठी. म्हणजे मोठं कोण आहे रे? वासंती. वासंती कुणापेक्षा मोठे? सुनंदापेक्षा मोठी. त्यानंतर बघा, वसंत सुनंदापेक्षा मोठा. हा, आता इथं तुम्हाला एक गोष्ट आली. कुठली आली बघा? वसंत सुनंदापेक्षा मोठा. वसंत सुनंदापेक्षा मोठा झालं. त्यानंतर बघा, वासंती सुनंदापेक्षा लहान. वासंती कशी आहे बघा? सुनंदापेक्षा लहान. बघा इथंच ते मांडू शकतोय, तरी सुद्धा मी इथं मांडतो. वासंती सुनंदापेक्षा लहान म्हणजे कोण मोठं आलं रे? सुनंदा ना. सुनंदा कुणापेक्षा मोठी? वासंतीपेक्षा. आता बघा इथं आपल्याला काय काय मिळालं, तर वैभव सॉरी वसंत वैभवपेक्षा लहान. वसंत वैभवपेक्षा लहान आलाय का बघा? वसंत खाली आहे, वैभव वरती आहे. त्यानंतर वासंती सुनंदापेक्षा मोठी. वासंती सुनंदापेक्षा कशी आहे? मोठी. वसंत सुनंदापेक्षा मोठा. वसंत काय बघा रे? सुनंदापेक्षा मोठा. आणि बघा काय दिलंय? सुनंदा वासंतीपेक्षा मोठी. आता बघा याच्यावरून आपल्याला काय काय दिसून येतंय? सुनंदा वासंतीपेक्षा मोठी. मग आपल्याला कंडिशन काय काय मिळणार? बरोबर आहे ना? सॉरी, वासंती सुनंदापेक्षा लहान. वासंती सुनंदापेक्षा लहान. बरोबर आहे ना? सॉरी सॉरी, इथं वसंत सुनंदापेक्षा मोठा, वासंती सुनंदापेक्षा. एक मिनिट, हे वाक्य एक्स्ट्रा झालं. ठीक आहे, एवढंच वाक्यामध्ये विचारात घेऊया. हे एक्स्ट्राचं झालेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काय मिळेल बघा? वसंत वैभवपेक्षा लहान, वसंत वैभवपेक्षा लहान, वासंती सुनंदापेक्षा मोठी, आणि काय दिलंय बघा? वसंत सुनंदापेक्षा मोठा. आता बघा याच्यावरून आपल्याला काय कंडिशन मिळेल? तर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होईल की आता याच्यामध्ये जर बघितलं तर वसंतपेक्षा लहान कोण आहे रे? सुनंदा. आपण डायरेक्ट कुठं टाकू शकतोय? सुनंदा इथं टाकू शकतोय, सुनंदा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वासंती. आता वासंती ही काय बघा रे? सुनंदापेक्षा मोठी. मग वासंती ही सुनंदापेक्षा मोठी म्हटल्यानंतर ती कुठे येणार रे? याच्यामध्ये येणार. पण आपल्याला माहित नाही की बाबा वासंती आणि वसंत मध्ये काय नातं आहे. ठीक आहे, ते आपल्याला जर दिलं असतं, म्हणजे मी आता म्हणतो की चला इथं असं दिलं असतं, वासंती वासंती वसंतपेक्षा मोठी, असं जर वाक्य दिलं असतं तर आता काय कंडिशन झाली असती बघा? हे जर असं काढून टाकूया आपण, ह्याची गरज आपल्याला आता नाहीये. तर हे तीन गोष्टी तरी आपल्याकडे आहेत. आता तीन गोष्टींवरून आपल्याला काय मिळालं? तर बघा, तीन गोष्टीवरून आपण आता काय मिळवलं? तर वैभव मोठा झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आलं? वसंत. त्याच्यानंतर कोण आलं? सुनंदा. आता मुख्य गोष्ट घडली कोणाची? सुनंदाची घडली. आता वसंतपेक्षा सुनंदा लहान आहे. इथं आहे ना, वसंत सुनंदापेक्षा मोठा म्हणजे सुनंदा ही कशी आहे बघा? वसंतपेक्षा लहान आहे. ह्या तीन गोष्टी फिक्स झाल्या. आता राहिली कोण बघा? वासंती राहिली. आता वासंती ही कशी आहे म्हणून सांगितलंय बघा? सुनंदापेक्षा मोठी. वासंती काय सांगितलेली आहे? सुनंदापेक्षा मोठी. मला सांगा, वासंती सुनंदापेक्षा मोठी असेल तर ती वसंतच्या बरोबरची पण असू शकते ना? वसंतच्या बरोबरची पण असू शकते, किंवा वसंतपेक्षा लहान पण असू शकते, आणि वसंतपेक्षा मोठी पण असू शकते. तीन इथं गोष्टी होऊ शकतात. म्हणजे तीन गोष्टी कशा कशा मांडू शकतो आपण? तर तीन थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीनं मांडूया. आणि ते वाक्य जर आपल्याला मिळालं, प्रश्न मिटला. ठीक आहे. वैभव. वैभव नंतर कोण असू शकतं? वसंत. वसंत नंतर कोण येऊ शकते? वासंती. आणि वासंती नंतर कोण येऊ शकते? सुनंदा. हे पहिलं वाक्य पहिलं तयार झालं. दुसरा प्रकार काय होऊ शकतो रे? दुसरा प्रकार काय होऊ शकतो? हा, वैभव. वैभव नंतर कोण येऊ शकते? वासंती. वासंती नंतर कोण येऊ शकतं? वसंत. वसंत नंतर काय येतं? सुनंदा. असं येऊ शकतं. आणि तिसरा प्रकार काय होऊ शकतो? हे इथं मी केलायच, तो इथं केलेलंच आहे बघा. दोघं पण समान वयाची. आता आपल्याला काढायला सांगितलंय सर्वात मोठं कोण? आपलं मोठं कोण आहे ते ठरलंय.
फिक्स झालंय. वैभव मोठा आहे हे आपल्याला झालंय, माहित झालंय. परंतु ह्याच्यामध्ये जर काहीतरी विचारलं असतं तर? म्हणून आपण पहिल्यांदा ना हा क्रम व्यवस्थित करून घ्यायचाच. त्याच्यात सोडायचा नाही, मधीच सोडायचा नाही तो. मग आता बघा, इथं जर मी वाक्य दिले, कोणतं दिले बघा रे? जर हे वाक्य दिलं असतं तर वासंती वसंतपेक्षा मोठी, तर आपला कोणता क्रम लागला असता? दुसरा क्रम. वैभव, वासंती, वसंत आणि सुनंदा. आणि आपल्याला सगळ्यात मोठं कोण विचारलेलं आहे, तर वैभव हा काय आहे? सगळ्यात मोठा आहे. हे आपलं इथं फिक्स होतंय. आपलं पहिल्याच 2-3 वाक्यामध्येच ते फिक्स होतंय. परंतु तरी सुद्धा मी काय केलं, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय असू शकतात रे? प्रकार होऊ शकतात. वेगवेगळे प्रकार म्हणजेच काय? हे वाक्यच नव्हतं. आता हे वाक्य थोडंसं चुकलं. इथं ह्या वाक्याच्या ठिकाणी जर वासंती वसंतपेक्षा मोठी असं जर दिलं असतं, तर तुम्हाला ह्या गोष्टीचा काय करावा लागला असता? विचार करावा लागला असता. किंवा बघा, आता तुम्हाला हे वाक्यच नाही दिलंय असं समजा. हे वाक्य जर दिलं नसतं, कुठलं वाक्य? हे वाक्य जर दिलं नसतं, तर तुम्ही हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. 3 गोष्टी आल्या असत्या. 3 गोष्टी कशा-कशा आल्या असत्या? एक तर वसंत, वासंती दोघं पण एका वयाचे झाले असते. वसंत मोठा, वासंती लहान. त्याच्यानंतर दुसरा प्रकार काय झाला असता? वासंती मोठी, वसंत लहान. असं पण झालं असतं. आपला फिक्स झालेत कोण? दोघं जण फिक्स झालेत. कोण? वैभव आणि सुनंदा फिक्स झाले. वैभव सगळ्यात मोठा आहे आणि सुनंदा सगळ्यात काय आहे? लहान आहे, हे फिक्स झालं. परंतु मधल्या दोघांच्या मध्ये आपलं अजून काय होतं? कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन कशाच्या साहाय्यानं निघून जाऊ शकतं? ह्या वाक्याच्या साहाय्यानं निघून जाऊ शकतं. लक्षात येते का? परंतु ते वाक्य आपल्याला दिलेलं नाही. आपल्याला फक्त एवढीच वाक्य दिलेली आहेत. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही प्रकार बरोबर येऊ शकतात. तिन्हीच्या तिन्ही प्रकार बरोबर आहेत. परंतु आपलं एम काय आहे? उत्तर काय काढायचं आहे आपल्याला? कोण मोठं? ते मोठं कोण आहे ते आपल्याला तिन्हीच्या तिन्ही प्रकारात कोण दिसतंय? वैभवच दिसतो. आणि त्यामुळे आपलं उत्तर कोणतं येणार आहे? वैभव हे उत्तर इथं फिक्स असणार आहे. संपलं काम? लक्षात आलं का? त्याच्यानंतर बघा, पुढलं आपण गणित बघू. काय बघा? क्ष हा य पेक्षा श्रीमंत. कुणापेक्षा श्रीमंत आहे? म्हणजे बघा, क्ष हा य पेक्षा श्रीमंत. ओके. झ हा क्ष पेक्षा श्रीमंत. झ झ हा क्ष पेक्षा श्रीमंत. मग आता बघा, हे दोघांचं एकत्रीकरण करता येईल का आपल्याला? ही दोन वाक्य एकत्र करता येतील का? येतील. काय होणार आहे बघा? क्ष पेक्षा झ मोठा आहे म्हटल्यानंतर ह्या दोघांचं एकत्रीकरण कसं होणार? झ, क्ष आणि य. बरोबर का? कोण सगळ्यात श्रीमंत झाला? झ सगळ्यात श्रीमंत झाला. न हा सर्वात श्रीमंत, सर्वात अधिक श्रीमंत आहे. म्हणजेच काय? म राहिलं का? हा. म हा झ पेक्षा श्रीमंत. म हा कोणापेक्षा श्रीमंत आहे? म हा झ पेक्षा श्रीमंत. म्हणजे आता बघा, ही तिन्हीच्या तिन्ही वाक्य एकत्र केली तर कुठे येणार? म इथं वरती येणार सगळ्यात. आहे का बरोबर? आणि शेवटचं वाक्य काय बघा? न हा सर्वात अधिक श्रीमंत. म्हणजे सगळ्यात जास्त श्रीमंत कोण आहे? न. म्हणजे सगळ्यांच्या डोक्यावर कोण असणार आहे? न. लक्षात येते का? तर आता बघा, पाहिजे तर हे व्यवस्थित मांडूया. पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी मांडत घेऊया. क्ष हा य पेक्षा श्रीमंत, क्ष हा य पेक्षा श्रीमंत झाला. त्यानंतर ज हा श पेक्षा श्रीमंत, इथं ज हा क्ष पेक्षा श्रीमंत झाला. म हा झ पेक्षा श्रीमंत आहे. म हा कुणापेक्षा श्रीमंत आहे? झ पेक्षा श्रीमंत आहे. आणि न सगळ्यात श्रीमंत. म्हणजे बघा, सुरुवात कुणापासून होणार रे? न. बरोबर? सगळ्यात श्रीमंत. आता ह्याचं स्थान फिक्स झालं. दुसरं कोणाचं बघा, ह्या 3 वाक्यांवरून आपल्याला काय काय दिसून येतंय? तर म हा सगळ्यात श्रीमंत येतोय. म त्याच्यानंतर कोण येतोय रे? झ. त्याच्यानंतर कोण येतोय? क्ष. त्याच्यानंतर कोण येतोय? य. अजून कोण राहिला का बघा याच्यामध्ये? नाही. आता त्यांनी विचारलं काय? श्रीमंतीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण? मध्यमध कोण येतोय? तर मधोमध कोण येतोय बघा? एकूण 5 जण आहेत. मधोमध येणारा कोण आहे? ज. म्हणून उत्तर कोण असणार आहे याचं? ज हे याचं उत्तर असणार आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला गणित असू शकतं. त्याच्यानंतर बघा काय दिलंय? जर राधा ही सुनीतापेक्षा तरुण आहे, म्हणजे राधा सुनीतापेक्षा तरुण, म्हणजे सुनीता कशी झाली रे? म्हातारी झाली. कुणापेक्षा? राधापेक्षा. म्हणजे सुनीता मोठी झाली. बरोबर ना? सुनीता ही कुणापेक्षा? राधापेक्षा मोठी झाली. पण रीतापेक्षा मोठी आहे. बघा, राधा ही सुनीतापेक्षा तरुण, राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, पण रीतापेक्षा मोठी आहे. म्हणजे कोण मोठी आहे रे? राधा मोठी आहे. कुणापेक्षा? रीतापेक्षा. म्हणजे रीता इथं खाली आली बघा. बघा, वाक्य व्यवस्थित वाचा. काय दिलंय? जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, पण रीतापेक्षा मोठी आहे.
पण रीतापेक्षा मोठी आहे. आता बघा इथं राधा ही सुनीतापेक्षा तरुण, सुनीतापेक्षा तरुण तर झाली राधा, आणि रीतापेक्षा मोठी म्हणजे रीतापेक्षा ती कशी आहे, म्हातारी आहे, म्हणजेच ती वरती आली. त्यानंतर काय दिले बघा, रीता गीतापेक्षा मोठी. रीता कुणापेक्षा मोठी आहे, गीता, म्हणजे डायरेक्ट आता गीता इथं खाली आली, गीता खाली आली म्हणजे गीता तरुण आहे. श्याम रीतापेक्षा मोठा, श्याम हा कुणापेक्षा मोठा आहे, रीतापेक्षा मोठा. आता हा श्यामचं जर असं इथं बाजूला लिहूया, श्याम हा कुणापेक्षा मोठा, रीतापेक्षा मोठा, पण राधापेक्षा तरुण, म्हणजे राधाच्या तो कुठाला खाली आला, बरोबर आहे का, राधापेक्षा तरुण. मग आता बघा हे बसवायचं झालं तर कुठं बसवता येईल आपल्याला, इथं आहे ना, राधा रीता, आणि इथं कोण येणार सांगा, आपला श्याम येणार, मधीच कोण घुसणार, श्याम घुसणार, सॉरी वरती इथं कुठं घुसणार, इथं आपल्याला श्याम घुसताना बघायला मिळणार. म्हणजेच आपल्याला कसं मिळेल बघा, सुनीता, त्याच्यानंतर कोण येणार, राधा, त्याच्यानंतर कोण येणार, श्याम, त्याच्यानंतर कोण येणार, रीता, आणि त्याच्यानंतर कोण येणार, गीता. आणि आपल्याला विचारलं काय, सर्वात तरुण कोण, कोण असणार आहे, गीता. सर्वात तरुण कोण असणार आहे, गीता. सुनीता म्हातारी झाली, लक्षात ठेवा, सगळ्यात म्हातारी, आणि सगळ्यात तरुण कोण, तर लहान वयाचं कोण असणार आहे, गीता. म्हणून याचं उत्तर आपल्याला काय मिळेल, गीता हे आपलं याचं उत्तर असेल. ओके. त्यानंतर बघा आपल्याला पुढलं गणित काय दिलंय, 4 मित्र आहेत, कोण कोण आहेत, ए बी सी डी, यांच्यामध्ये विशिष्ट रक्कम अशा पद्धतीनं वाटली की ए ला बी पेक्षा 1 ने कमी, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, डी ला बी पेक्षा 3 ने जास्त, अशा पद्धतीनं मिळते, तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली. आता इथे एक महत्वाचा मुद्दा असतोय बघा, कुणाला कुणापेक्षा कमी, बघा बी पेक्षा कमी कुणाला, ए ला. त्यानंतर बघा सी ला डी पेक्षा 5 न जास्त मिळाली, परंतु डी ला काय मिळालं बघा रे, बी पेक्षा 3 रुपये काय, 3 न जास्त मिळालेली आहे. म्हणजे इथं कोण कॉमन फॅक्टर आहे रे, बी. बी हा कोण आहे रे, कॉमन आहे. कारण बी ची रक्कम जर तुम्हाला माहित झाली तर तुम्ही ए ची काढू शकताय, काढू शकताय काय, बघा म्हणजे बी ची रक्कम मी म्हटलं 10 रुपये, तर ए ची रक्कम किती असणार आहे रे, 9 रुपये, कारण बी पेक्षा 1 न कमी, बरोबर का. बी ची रक्कम जर 10 रुपये असेल तर डी ची रक्कम किती येणार सांगा, 13 रुपये, कारण 3 ने जास्त, डी ला 3 रुपये जास्त मिळालेत. आणि बघा जर डी ची रक्कम माहित झाली तर तुम्ही कुणाची काढू शकताय रे, सी ची, आणि चारही मित्रांची रक्कम तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. मग आपण बी ची रक्कम तयार करूया. बघा इथं कॉमन फॅक्टर कोणाला, बी, म्हणून आपण बी ची रक्कम मानूया. बी बरोबर आपण म्हणूया 100 रुपये. चला किती रुपये, 100 रुपये. आता बी ची रक्कम जर 100 रुपये असेल तर ए बरोबर किती येणार, ए ची रक्कम किती येणार, 100 वजा 1 म्हणजे किती रुपये येणार, 99 रुपये. त्यानंतर बघा डी ला काय मिळाले रे, बी पेक्षा 3 रुपये जास्त, म्हणजे डी ची रक्कम किती येणार रे, 100 अधिक 3 म्हणजे किती येणार, 103. आणि आता इथं काय दिलंय बघा, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, म्हणजे सी ला डी पेक्षा पण 5 न जास्त मिळतात. डी ची रक्कम किती आहे, 103 अधिक किती येणार, 5 म्हणजे झाले किती, 108. तर त्यांनी काय विचारलंय, अशा पद्धतीने मिळते. चारही मित्रांना किती रुपये मिळाले ते कळालेत आपल्याला, कळालेत का. मग आता सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली, ए ला. इथं उत्तर काय मिळणार आपल्याला, ए ला सर्वात कमी रक्कम मिळाली. डोक्यात आलेत का, ह्या सरळ तुलना आहेत. कुठल्या तुलना आहेत, सरळ, डायरेक्ट आपल्याला काय त्याच्यामध्ये जास्त असं वेगळं काही दिलेलं असणार नाही. अशा पद्धतीच्या तुलना आपल्याला ज्या मिळतात त्या सरळ तुलनेमध्ये असतात. विश्लेषणामध्ये काय केलं जातं, जरा गुरफटलं जातं तुम्हाला, जरा जास्त काय केलं जातं, विश्लेषण केलं जातं. आणि सांकेतिक मध्ये काय, तर सांकेतिक खुणांचा वापर केला जातो, आणि सांकेतिक खुणांचा वापर करून मग तुम्हाला काय केलं जातं, ते सोडवायला सांगितलं जातं. लक्षात आलं का हे, ओके घ्या.